चला आज आपण टेस्टी असा घरगुती मसाला पापड कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी इथे लिज्जत पापड घेतलेला आहे, कांदा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घेतली आहे, चाट मसाला मीठ आणि नायलॉन सेव घेतलेली आहे। तर पापड आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। त्यावर मग बारीक चॉप केलेला कांदा आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित घालून घ्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटो व्यवस्थित आपल्याला सर्व बाजूने पापडला स्प्रेड करून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित टोमॅटो सुद्धा ह्या सर्व गोष्टी बारीक कट केल्या गेल्या पाहिजेत। त्यानंतर आता लिंबू पिळायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला चाट मसाला भुरभुरायचा आहे, हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालतो, पण नायलॉन सेवे ही असलीच पाहिजे। शेव जराशी जास्तच टाकायची, त्याने पापडाला मस्त टेस्टी येते। बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की जो बाहेर पापड असतो हॉटेलमध्ये तो खूप टेस्टी लागतो आणि घरचा टेस्ट होत नाही, पण नक्की यानुसार मी केल्याप्रमाणे करून बघा ट्राय, मग खूप सुंदर होतो टेस्टसाठी हा। कोथिंबीर भुरभुरायची वरतून आणि जरा नायलॉन सेव जास्तच टाकायचे आहे, थोडंसं मीठ हलकं सगळीकडे भुरभुरायचं आहे। तर हा घरगुती मसाला पापड खाण्यासाठी रेडी आहे। रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा असा चटपटीत मसाला पापड नक्की ट्राय करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।